नमस्कार मित्रांनो. गोष्ट आवडली तर नक्की शेअर करा. आणि चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल प्रो कॅपिटल मोटिवेशनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मित्रांनो, आजची गोष्ट आहे एका अपघाताची. पण हा अपघात फक्त विमानाचा नव्हता. तो होता विश्वासाचा. तो होता राजकारणाचा. आणि तो होता सत्याचा. त्या दिवशी सगळं काही नेहमीसारखंच सुरू होतं. आकाश स्वच्छ होतं. विमान आपल्या ठरलेल्या मार्गानं उड्डाण करत होतं. कोणालाही कल्पना नव्हती की काही क्षणात सगळं बदलणार आहे. अचानक बातमी आली. विमान कोसळलं. क्षणात संपूर्ण राज्य हादरलं. कारण या घटनेचा संबंध होता एका मोठ्या राजकीय नावाशी. अजित पवार अपघातानंतर पहिला प्रश्न सगळ्यांच्या मनात होता. नेमकं घडलं काय? तांत्रिक बिघाड? पायलटची चूक? की काही वेगळंच? घटनास्थळी बचावकार्य सुरू झालं. धूर, आग, गोंधळ. आणि त्यात शोध सुरू झाला एका महत्वाच्या वस्तूचा. ब्लॅक बॉक्स. मित्रांनो, ब्लॅक बॉक्स म्हणजे विमानाचा साक्षीदार. तो सांगतो शेवटच्या क्षणात काय घडलं, पायलटनं काय बोललं, विमानाची स्थिती काय होती आणि नेमका बिघाड कुठं झाला. म्हणूनच सगळ्यांची नजर होती ब्लॅक बॉक्स सापडला का. सुरुवातीला अफवा पसरायला वेळ लागला नाही. कोणी म्हणालं ब्लॅक बॉक्स जळून गेला. कोणी म्हणालं डेटा नष्ट झाला. कोणी म्हणालं सत्य कायमचं गाडलं गेलं. सोशल मीडियावर वेगवेगळ्या कथा फिरू लागल्या. लोकांचा राग वाढू लागला. संशयाची सावली गडद होऊ लागली. पण याच गोंधळात एक विधान समोर आलं. किरण गुजर यांनी स्पष्ट सांगितलं, ब्लॅक बॉक्स सुरक्षित आहे. डेटा सुरक्षित आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका. हे ऐकल्यावर काहींना दिलासा मिळाला. पण काहींनी विचारलं, जर सुरक्षित आहे तर अहवाल कुठे? दरम्यान तपासाची सूत्र अधिकृत यंत्रणांकडे गेली. DGCAAAIB या संस्थांनी प्राथमिक माहिती दिली. ब्लॅक बॉक्स सापडला आहे. तो तपासासाठी योग्य स्थितीत आहे. डेटा रिकव्हर होण्याची शक्यता पूर्ण आहे. म्हणजे आता सत्य लपणार नाही, असं अनेकांना वाटू लागलं. पण राजकारण इथंच थांबत नाही. काही नेत्यांनी थेट आरोप केले. हा अपघात साधा नाही. संपूर्ण चौकशी स्वतंत्र यंत्रणेकडे द्यावी. CBI चौकशीची मागणी झाली. प्रश्नांचा पाऊस पडू लागला. जर ब्लॅक बॉक्स सुरक्षित आहे तर अहवाल जाहीर का होत नाही? जर डेटा मिळाला आहे तर कारण स्पष्ट का सांगितलं जात नाही? मित्रांनो, अपघातानंतरचा प्रत्येक दिवस लोकांसाठी अस्वस्थ करणारा होता. कारण ही घटना फक्त एक बातमी नव्हती. ती होती भावनांची लाट. लोकांच्या मनात एकच विचार होता, सत्य बाहेर आलंच पाहिजे. दरम्यान तज्ज्ञ सांगत होते, ब्लॅक बॉक्समधील डेटा विश्लेषणाला वेळ लागतो. तांत्रिक तपास अत्यंत बारकाईनं केला जातो. घाईत निष्कर्ष काढले जात नाहीत. पण जनता वाट पाहत होती. राजकीय वातावरण तापलं होतं. टीव्ही डिबेट सुरू होत्या. सोशल मीडियावर आरोप प्रत्यारोप सुरू होते. कोणी म्हणत होतं, ही व्यवस्थेची चूक आहे. कोणी म्हणत होतं, ही दुर्दैवी दुर्घटना आहे. आणि या सगळ्यात एक गोष्ट मात्र स्पष्ट होती. ब्लॅक बॉक्स सुरक्षित असल्याची बातमी ही या प्रकरणातील सर्वात मोठी कडी होती. कारण जर ब्लॅक बॉक्स बोलला तर सत्य दडपणं अशक्य आहे. आजही लोक विचारतात, त्या शेवटच्या क्षणी कॉकपिटमध्ये काय घडलं असेल? पायलटनं कोणते शब्द उच्चारले असतील? विमानात अचानक काय बिघडलं असेल? हे सगळं त्या छोट्याशा यंत्रात बंद आहे. आणि तो डेटा सांगेल, अपघात होता की दुर्लक्ष, तांत्रिक बिघाड होता की मानवी चूक. मित्रांनो, अपघात कोणाचाही असो, तो शिकवण देऊन जातो. सुरक्षेचं नियम अधिक कडक व्हायला हवेत. तपास पारदर्शक व्हायला हवा. आणि सर्वात महत्त्वाचं, जनतेचा विश्वास अबाधित राहायला हवा. ब्लॅक बॉक्स सुरक्षित आहे, ही दिलासादायक गोष्ट आहे. पण सत्य पूर्णपणे समोर येईपर्यंत प्रश्न जिवंतच राहणार. आणि लक्षात ठेवा, सत्य कधीच कायमचं लपून राहत नाही. आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा.
ते बाहेर येतच. आणि जेव्हा ते बाहेर येईल, तेव्हा कदाचित अनेक प्रश्नांची उत्तरं मिळतील. तोपर्यंत आपण फक्त एकच अपेक्षा करू शकतो: पूर्ण, निष्पक्ष आणि पारदर्शक तपास. कारण अपघात संपतो, पण सत्याचा प्रवास तेव्हाच सुरू होतो. धन्यवाद.